मुख्यमंत्री अंतर्गत सुरू असलेली लाडकी बहीण योजनेपासून बऱ्याचशा लाडक्या बहिणी या वंचित असून शासनानं ई-केवायसीचे कारण सांगून लाभार्थी लाडक्या बहिणींचे मिळणारे पैसे बंद झाले असून ई-केवायसी ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी केवायसी पासून वंचित राहिल्यानं मुदत संपली असून नाशिक पुणा रोडवरील समाज कल्याण विभागात जिल्हाभरातून महिला या ई-केवायसी साठी येत असून या ठिकाणी येऊन देखील त्या निराश होऊन परत जात आहेत। समाज कल्याण विभागात लाडक्या बहिणी योजनेचे ई-केवायसी होत नसून असे विभागामार्फत बातमी प्रसारण करून लाडक्या बहिणींना समजावून सांगितले, तरीही समाज कल्याण कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याने अखेरीस अधिकारी व कर्मचारी स्पीकर लावून उपस्थित महिलांना व्यवस्थित मार्गदर्शन केलंय। तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरील देण्यात आलेले नाहीत। याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले। सदर वस्तुस्थिती लक्षात घेता चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नाशिक सुनील शोभा लक्ष्मण दुसाणे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। याप्रसंगी नाशिक जिल्हाभरातून महिला ई-केवायसी साठी उपस्थित असताना त्यांनी देखील प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया देऊन शासनाने ही केवायसीची मुदत वाढवून मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना मदत करावी अशा आपल्या प्रतिक्रिया दिल्या। निर्भीड ज्योत न्यूज साठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। नमस्ते, माझं नाव अनिता सुरेश जाधव। मी आज मला 3-4 महिन्यापासून पैसे भेटत नाही आहे। ही केवायसी म्हणजे व्यवस्थित कोणी सांगत नाही, इकडे जा तिकडे जा, कारण की माझ्या घरी माझे मिस्टर नाही आहे, मी एकटी कमवणारी आहे, तर माझ्यावर सर्व गोष्टीचा लोड आहे। तुमच्या या केवायसीमुळे माझ्या घरात खूप प्रॉब्लेम आला आणि काही गोष्टी होत पण नाही। आम्हाला साधा इथे पाठवा तिथे पाठवा असं व्यवस्थित सांगत नाही। उन्हात आणायचं, 4 ठिकाणी फिरणं, हे ते सर्व गोष्टीला आज एवढं उन्हात आणायचं फिरून आम्हाला पण गोष्टीला तकलीफ होती काही गोष्टीची। त्याच्यामुळं का एवढंच आहे का आमचं म्हणणं का एकनाथ शिंदे भाऊ का आमच्यासाठी एक तरी चान्स द्या, महिलांसाठी एक तरी काहीतरी गोष्टीला तुम्ही उभे राहा आमच्यासाठी। पेट्रोलचे पहिलेच लाडकी बहीण योजना चालू असून तुम्ही एक तरी मुदत करा आमच्यासाठी, काहीतरी आमच्यासाठी मुदत वाढवा, आमच्यासाठी मुदत वाढ द्यावी, पैशांसाठी एक तरी मुदत वाढ करा आमच्यासाठी, एक तरी मुदत केवायसी वाढवा। मेरा नाम समीना शकील शेख है। मैं पिछले 2-3 महीनों से यहाँ पे चक्कर मार रही हूँ। पहले तो CBS पे जो जून ऑफिस है महिला बाल विकास, वहाँ पर जाकर आई तो उन्होंने बोला कि आप दूसरे ऑफिस में जाओ, हाँ ट्रांसफ़र हो गया है। तो अभी ये लास्ट में इधर आए तो ये बता रहे हैं कि जो वहाँ से सरकार की तरफ से ई-केवाईसी का कुछ नोटिफिकेशन आएंगे तभी हम आपको सर्विस प्रोवाइड कर सकते हैं। बट अभी जो स्कीम चालू थी उससे हम लोगों को जो भी घर का किरकोल होता था हम लोगों को खुद का सेल्फ, उससे हम लोग कुछ ना कुछ बेनिफिट्स उठा पाते थे। बट जब से ई-केवाईसी की वजह से जो भी हमारे से मिसअंडरस्टैंडिंग हुई है कि ई-केवाईसी भरने की वजह से घर पर, तो वो उसके बंद होने की वजह से हमको बहुत ही प्रॉब्लम हो रही है। हम लोग को प्रॉपर इन्फॉर्मेशन नहीं मिल रही है कि ई-केवाईसी कहाँ पर करना है, कहाँ जाना है। छोटे छोटे बच्चे लेकर हम लोग कितने दूर से आ रहे हैं, कोई बोल रहा है यहाँ जाओ, कोई साइबर कैफ़े वाले बोल रहे हैं कि आप सरकार के ऑफिस में जाओ, वहाँ जाकर आपको पता चलेगा। इतने चक्कर धक्के खाने के बाद में भी कुछ ठीक से पता नहीं चल रहा है कि लाभ मिलेगा या नहीं मिलेगा। या फिर मेरी इतनी रिक्वेस्ट है सर, एक तो केवाईसी की थोड़ी मुदत बढ़ा दो और प्रॉपर इन्फॉर्मेशन होने के बाद में भी हम लोग फिर आगे ठीक तरीके से केवाईसी करने के बाद हमारा जैसे पहले चालू था किस्त वैसे वापस से रिपीट कर दो, आपकी बहुत मेहरबानी होगी। क्योंकि कुछ औरतें ऐसी ना जो घर काम करते हैं, छोटे छोटे बच्चे रहते हैं उनके, तो उनके लिए थोड़ा बहुत सारा हो जाता है, मतलब उनको ना ऐसी एक तरीके से मदद हो जाती है आपके किस्त की वजह से। थैंक यू। नमस्कार, मी सुनील दुसाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी नाशिक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमांवर आणि काही ठिकाणी ई-केवायसी करण्याबाबत काही बातम्या प्रसारित होत आहेत। तर या निमित्ताने सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ई-केवायसी संदर्भात शासनाकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत।
त्यामुळे जिल्हा महिला बालविकास अधिकारी नाशिक या कार्यालयामध्ये KYC संदर्भात कागदपत्र जमा करण्याबाबत किंवा KYC करण्याबाबत कोणीही महिलांनी किंवा लाभार्थींनी येऊ नये या संदर्भातलं आवाहन मी या निमित्ताने करतो. नवीन KYC बाबत शासनाचे कोणतेही निर्देश प्राप्त नाहीत. या संदर्भामध्ये माननीय शासनाकडून एक प्रसिद्धीपत्रक सर्व वृत्तपत्रांना ऑलरेडी प्रसिद्धीला दिलेलं आहे. या कार्यालयाने सुद्धा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या अफवांना बळी पडू नये असं आवाहन यापूर्वी देखील केलेलं आहे. यानंतर शासनाच्या ज्या काही सूचना येतील तर वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व महिलांना त्या संदर्भामध्ये माहिती मिळेलच. तरी याबाबत अफवांना कोणीही बळी पडू नये व या कार्यालयात KYCसाठी येऊ नये असं आवाहन या निमित्ताने मी करतो.